नमस्कार लाडक्या बहिणींनो, लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी आहे. म्हणजे लाडकी बहीण योजना अंतर्गत आता KYC बऱ्याच लाडक्या बहिणींना आता हप्ता येत नाही. तर आता या महिलांना आता हप्ता मिळवण्यासाठी KYC दुरुस्त करणं आता आवश्यक आहे. जर तुम्ही KYC दुरुस्त केली नसेल तर तुम्ही 31 मार्च 2026 या रोजी पहिल्याच तुम्ही KYC करून घ्या. म्हणजे तुम्हाला वेळच्या वेळेला तुमचा हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळेल. पण आता बऱ्याच काही लाडक्या बहिणी आता वाट पाहत आहेत की ज्या लाडक्या बहिणींना नियमित हप्ते येतात त्या महिलांना आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता अजूनही आलेला नाही. पण यामध्ये बघितलं असेल आपण आता मार्च महिनाही संपत आला पण अजूनही कुठलाही महिलांना मार्च महिना किंवा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही. तर या महिलांना आता हप्ता कधी येणार या महिला एक चिंताग्रस्त आहेत. पण या महिलांसाठी आपण सर्व महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. म्हणजे जोपर्यंत ही KYCची प्रक्रिया पूर्ण होत नाही किंवा KYCची 31 मार्च नंतर तुम्हाला हा मार्च आणि फेब्रुवारी महिन्याचा हप्ता हा एकत्र येऊ शकतो. कारण तुम्हाला 9 मार्च नंतर आपल्याला ग्रामपंचायत निवडणुकी चालू होत आहेत. तर त्या अनुषंगाने आपल्याला हा हप्ता आपल्याला पुढच्या महिन्यात हा एक येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तर बघितलं असेल आपण 31 मार्चच्या आधी जर हा हप्ता आपल्याला वितरित होतोय तर या महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी या महिलांना जर हप्ता कधी येईल मग या एक मोठा प्रश्न उद्भवत आहे. तर या अनुषंगाने आपण बघितलं असेल 31 मार्च नंतर आपल्याला हा हप्ता वितरित होईल आणि फेब्रुवारी नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरच बँक खात्यामध्ये आपल्याला जमा होईल. यामध्ये बघितलं असेल ज्या महिलांना आता हप्ता येत नाही तर त्या महिलांना ही हप्ते सुरू होतील. पण याबाबत आपण बघितलं असेल की आपण जर आपल्याला या महिलांना हप्ता येत नसेल तर यासाठी आपल्याला एक हेल्पलाईन नंबर देण्यात आलेला आहे. तो हेल्पलाईन नंबर म्हणजे 181 नंबरवरती तुम्ही कॉल करून तुमची पूर्ण माहिती घेऊ शकता. पण जर तुम्हाला हे जमत नसेल तर तुम्ही आपल्या लॉग इन ID वरती लाडकी बहीण योजना अंतर्गत या वेबसाईटवर जाऊन पण तुम्ही आपली तक्रार नोंदवू शकता आणि तक्रार नोंदवल्यानंतर तुम्हाला एक स्टिकर नंबर भेटेल. त्या स्टिकर नंबरनुसार तुम्हाला हप्ता का येत नाही, तुम्ही अपात्रता आहात का, पात्रता आहात का, हे सर्व माहिती तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये त्या इन्फॉर्मेशन तुम्हाला स्टिकर ID मध्ये तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्हाला तक्रार करता येत नसेल तर कृपया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात अशा नवनवीन व्हिडिओबरोबर. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.